पहा मुलांना, आपले जे प्रकरण 15 आहे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म, यामध्ये आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म सविस्तर अभ्यासलेले आहे. तसेच आपण आता याचा सराव घेणार आहोत आणि सरावाच्या माध्यमातून त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हे अधिक चांगल्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, तर याचं स्पष्टीकरण करून घेणार आहोत. बघा मुलांना, कोनावरून त्रिकोणाचा प्रकार ओळखा. आता आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की कोनावरून त्रिकोणाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. तर बघा, त्रिकोण ABC हा कुठला आपल्याला कोन इथे दिसून येत आहे. बघा, विशाल कोन दिसून येत आहे की समद्विभुज त्रिकोण हा दिसून येत आहे. सांगा पहा मुलांनो, इथे आपला कुठला तयार होत आहे त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण की समद्विभुज त्रिकोण? अगदी बरोबर. कुठला मुलांनो, तर विशाल कोन त्रिकोण. आणि आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर हे आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा मुलांनो, कोनांवरून त्रिकोणाचा प्रकार ओळखा. काय सांगितलं आहे? कोनावरून त्रिकोणाचा प्रकार आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. बघा, त्रिकोण ABC हा कुठला आहे? काटकोन त्रिकोण आहे की लघुकोन त्रिकोण आहे? सांगा पहा मुलांनो, इथे आपल्याला कुठला त्रिकोण हा दाखवता येणार आहे? तर मी तुम्हाला सांगितलेलं की सरळ जो कोन आहे, जर हाच आपण जर कसा केला, उभा केला. बघा मुलांनो, हात जर आपण उभा केला तर तो कसा दिसेल आपल्याला? असा दिसेल. आणि हा कोन कुठला झाला मुलांनो? तर 90 अंश. आणि 90 अंशाचा कोन जो आहे त्याला आपण काय म्हणतो? अगदी बरोबर, त्याला आपण म्हणतो काय, तर काटकोन. आणि 90 अंशापेक्षा ज्याचं जे माप आहे ते जर कमी असेल तर त्याला आपण म्हणतो लघुकोन. म्हणजे हा कोन जो आहे तो कुठला असणार आहे? अगदी बरोबर, तो असणार आहे काटकोन. तर आपलं उत्तर काय आहे मुलांनो? काटकोन आहे. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की कोनावरून त्रिकोणाचे प्रकार ओळखा. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर कोन दिलेला आहे. कुठला कोन? बघा मुलांनो, हे तिन्ही काय आहेत, तर कोन आहे, त्रिकोण PQR. तर मुलांनो, याच्यावरून आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे की हा त्रिकोण जो आहे त्याचा प्रकार कुठला आहे? लघुकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे की विशाल कोन त्रिकोण आहे? तर हा जो आपला कोन आपल्याला इथे दिसत आहे तर तो कुठला आहे मुलांनो? कारण याचं 90 अंशपेक्षा माप हे जे आहे ते कमी आहे. मग त्याची गणना आपण कशात करणार आहोत, तर ते लघु आहे, म्हणजे लहान कोन आहे. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे, तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांना, जो पुढचा आपला प्रश्न आहे तो काय आहे की कोनावरून कोनाचा प्रकार ओळखायचा आहे. बघा, बाजूवरून होणारा त्रिकोणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बाजूवरून होणारा त्रिकोणाचा प्रकार काय आहे सांगा पहा मुलांनो. ABC हे काय आहेत आपले, तर समान आहेत. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण. सांगा पहा मुलांनो, तर तुम्हाला इथे कुठला त्रिकोण दिसत आहे? हा त्रिकोण पहा आणि सांगा तो कुठला आहे? समभुज त्रिकोण आहे की समद्विभुज त्रिकोण आहे? यामध्ये तुम्हाला ज्या बाजू आहेत त्या कशा दिसत आहेत, तर सारख्या दिसत आहे. म्हणून त्या कुठला, तो जो कोण आहे तो कुठला त्रिकोण असणार आहे मुलांनो, तर समभुज त्रिकोण असणार आहे. कुठला मुलांनो? समभुज त्रिकोण असणार आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. पहा, कोनावरून त्रिकोणाचा प्रकार ओळखा. आता आपल्याला इथे प्रकार ओळखायचा आहे. तर हा त्रिकोण जो आहे तो कुठल्या प्रकाराचा आहे? तो समद्विभुज त्रिकोण आहे की विषमभुज त्रिकोण आहे? बघा, याच्या ज्या दोन बाजू आहेत त्या आपल्याला सारख्या दिसत आहेत का? तिन्ही बाजू आपल्याला त्या सारख्या दिसत नाही आहेत. मग ते समद्विभुज त्रिकोण आहे की विषमभुज त्रिकोण आहे? अगदी बरोबर. काय मुलांनो, तर विषमभुज त्रिकोण आहे. आणि आपले उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा मुलांना, आपला पुढचा प्रश्न असणार आहे, कंपास पेटीतील त्रिकोणी गुणांमध्ये कोणत्या प्रकारचे त्रिकोण आहेत? आता कंपास पेटीमधील त्रिकोणी गुणांमध्ये कोणत्या प्रकारचे त्रिकोण आपल्याला इथे दिसून येणार आहेत? बघा, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण. सांगा पाहू मुलांनो, कंपास पेटीतील त्रिकोणी गुणांमध्ये कोणत्या प्रकारच्या त्रिकोण आहेत? ज्या गुण्या असतात बघा आपल्या कंपास पेटीमध्ये, ज्या पट्ट्या असतात त्यांना आपण गुण्या म्हणतो. त्या कुठल्या प्रकारच्या आहेत? त्या लघुकोन त्रिकोण आहेत की काटकोन त्रिकोण आहेत? सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, लघुकोन त्रिकोण ते आपल्याला इथे दिसून येतात. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं
आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे मुलांनो, तर मोनाला शाळेत जाण्यासाठी कोणत्या मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो, की मोनाला शाळेत जाण्यासाठी कोणत्या मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल. तर पहा मुलांनो, AC बघा ABC आणि AC. तर सांगा पहा मुलांनो, जर मोना शाळेत गेली तर तिला कुठला जो मार्ग आहे तो कमी पडणार आहे, अंतर कमी पडणार आहे. जर ती ABC पासून गेली तर हे अंतर तिला कमी पडणार आहे, की डायरेक्ट AC अशी गेली तर तिला हे अंतर योग्य आणि सुविधाजनक असणार आहे. सांगा पहा मुलांनो. अगदी बरोबर, AC हे आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचं घेऊया. बघा दिलेल्या लांबीच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का. नाही. 17 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर याचा आपल्याला त्रिकोण काढता येणार आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर मुलांना बघा, येणार नाही, म्हणजेच आपल्याला याचं त्रिकोण काढता येणार नाही. पहा मुलांना, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे. बघा 17 सेंटीमीटर म्हणजे अंतर खूप कसं झालेलं आहे, मोठं झालेलं आहे आणि हे अंतर जे आहे 8 आणि 6 हे लहान आहे, म्हणजेच आपल्याला त्रिकोण इथे काढता येणार नाही. पुढे बघूया. बघा आपला शेवटचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, की 8 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर याचे आपल्याला रेषा किंवा त्रिकोण हा काढता येणार आहे की नाही. त्रिकोण जो आहे तो दिलेल्या मापावरून काढता येणार आहे का मुलांनो. येणार नाही. काय असणार आहे मुलांनो, तर येणार आहे का, कारण बघा आपण समद्विभुज त्रिकोणामध्ये काय बघितलेलं, की दोन जे माप आहेत, ज्या बाजू आहेत त्या समान असल्या तरी एक जी बाजू आहे ती कशी आहे मुलांनो, तर 8 सेंटीमीटर आपण इथे ती बाजू जर घेतली तर दोन बाजू आपल्याला 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर घेता येणार आहे, म्हणजेच इथे आपल्याला त्रिकोण काढता येणार आहे. बघा मुलांनो, आपले उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे, कारण ज्या दोन बाजू आहेत त्या आपल्याला समान काढता येतात आणि दुसरी जी बाजू आहे ती लहान असली कोणाची तरी सुद्धा आपल्याला इथे त्रिकोण काढता येणार आहे. तर पहा मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे, तर त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्माचा इथे आपण अभ्यास केलेला आहे, त्याचा सराव देखील आपण इथे घेतलेला आहे. तर आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत, तर त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म आपण इथे बघणार आहोत. पहा मुलांनो, आता इथे आपण काय करूया, तर यापैकी एक खेळ घेऊन त्या खेळाच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, तर त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हे अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून घेणार आहोत. पहा मुलांनो, बाजूंच्या लांबीवरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. आता आपल्याला ह्या ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या असमान आहे, सारख्या नाहीये, तर आपल्याला त्या त्रिकोणाचा प्रकार लिहायचा आहे. कुठला येणार आहे पहा मुलांनो, समद्विभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण, लघुकोन त्रिकोण की विषमभुज त्रिकोण. पहा मुलांनो, हे जे आपल्याला इथे माप दिलेले आहे ते समान नाहीये, म्हणजे काय येणार आहे मुलांनो, तर विषमभुज त्रिकोण हे येणार आहे. म्हणजेच कलर कुठला, तर पिवळा. आणि आपले जे उत्तर आहे ते अगदी बरोबर असं आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, तीनही कोन लघुकोन असणारा त्रिकोण म्हणजे तीनही कोन लघुकोन असणारा त्रिकोण. तिन्ही कोन कसे आहेत, तर लघुकोन त्रिकोण आहेत. मग त्याला काय म्हटलं जातं पहा, समभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण की विषमभुज त्रिकोण. साहजिकच आहे, लघु म्हणजेच लहान, तर ऑप्शन आपलं काय असणार आहे, लघुकोन. बघा आपलं जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर इथे आलेलं आहे. पुढे पहा मुलांनो, तर आपल्याला इथे सांगितलेलं आहे बाजूंच्या लांबीवरून त्रिकोणाचा प्रकार आपल्याला लिहायचा आहे. 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर. तर ऑप्शन आपले आहे मुलांनो, समभुज त्रिकोण कोणतेच नाही, नसतात, असू शकत नाही. पहा मुलांनो, आपले जे ऑप्शन आहे ते काय असणार आहे, की कोणतेच नाही आणि कलर आहे ग्रीन आणि आपलं उत्तर कसं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. विषमभुज त्रिकोणात कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या डॅश. बघा विषमभुज सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्याही दोन बाजू ह्या समान असतात का, बघा असतातच, कोणतेच नाही, नसतात आणि असू शकत नाही.
बघा मुलांनो, विषमभुजमध्ये कोणत्याही दोन बाजू ह्या समान नसतात. मग आपलं उत्तर काय येणार आहे? तर नसतात. आणि कलर कुठला आहे? तर ब्ल्यू आहे. आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया की त्रिकोण ABC मध्ये मापकोन P बरोबर 45 अंश, मापकोन 90 अंश, मापकोन R 45 अंश. बघा हा काय आहे? 45 अंश, 90 अंश, 45 अंश. तर हा काटकोन त्रिकोण आहे, लघुकोन त्रिकोण आहे, विशाल कोन त्रिकोण आहे की कोणताच नाही? सांगा पाहू मुलांनो. आपण या आधी स्पष्टीकरणामध्ये बघितलेलं आहे. तर कुठलं उत्तर असणार आहे आपलं? तर काटकोन त्रिकोण. आणि रंग आहे आपला रेड. आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. काटकोन त्रिकोणात एक कोन 90 अंशचा व दोन कोन डॅश असतात. बघा मुलांना, इथे शून्य नाहीये तर इथे अंश आहे, म्हणजे 90 अंश एक कोन असतो आणि दुसरे जे कोन असतात ते कसे असतात? तर लहान असतात. म्हणून इथे आपलं उत्तर काय येणार आहे? तर लघुकोन हे उत्तर येणार आहे. काय मुलांनो? तर लघुकोन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, बाजूच्या लांबीवरून त्रिकोणाचा प्रकार लिहायचा आहे. बाजूची जी लांबी आहे 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर आणि 4.5 सेंटीमीटर, म्हणजे सारख्या बाजूचं आपल्याला इथे काय तयार करायचं आहे? तर त्रिकोण तयार करायचा आहे. बघा, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण की लघुकोन त्रिकोण? साहजिकच आहे, ज्याच्या तिन्ही बाजू समान असतात त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? तर समभुज त्रिकोण असे म्हणतो, म्हणजे रेड. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया मुलांनो, 180 अंशचा कोन म्हणजे लघुकोन, काटकोन, सरळ कोन की महाविशाल कोन? काय म्हणणार आहोत आपण त्याला? अगदी बरोबर, 180 अंशचा जो कोन आहे त्याला आपण विशाल कोन असे म्हणणार आहोत. 180 अंशच्या नंतर जो कोन आपल्याला मिळतो तो कुठला असणार आहे? तर तो विशाल कोन हा असणार आहे. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, त्रिकोण ABC मध्ये मापकोन A 35 अंश, मापकोन B 65 अंश, मापकोन C 100 अंश. तर हा कुठला कोन असणार आहे? पहा, काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण की कोणताच नाही? कुठला असणार आहे मुलांनो? तर लघुकोन त्रिकोण हा असणार आहे. बघा, नाही, बघा आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. लघुकोन त्रिकोण हा असणार आहे. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज डॅश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज हे कसे असते मुलांनो? तर 180 अंश असते. किती मुलांनो? तर 180 अंश ही असते. तर पहा मुलांनो, त्रिकोण व त्रिकोणाच्या गुणधर्मामध्ये आपण तो त्रिकोण अभ्यासला देखील, त्याचा सराव देखील केला. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हे शिकलेलो आहोत. तसेच आता परीक्षा सुद्धा आपण काय करणार आहोत? त्यावर घेणार आहोत आणि त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म अधिक स्पष्ट आपण इथे करून घेणार आहोत. बघा, विषमभुज त्रिकोणात कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या असतात किंवा नसतात? कुठल्या मुलांना? विषमभुज त्रिकोणात कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या असतात, कोणताच नाही, नसतात, असू शकतात. तर सांगा पाहू मुलांना, आपले जे उत्तर आहे ते काय असणार आहे? विषमभुज त्रिकोणात कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या. विषमभुज म्हणजेच काय मुलांनो? तर कुठल्याही दोन बाजू ह्या समान असत नाही. कुठल्या मुलांना? नसतात. म्हणजेच तिन्ही बाजू ह्या वेगवेगळ्या असतात, समान नसतात. म्हणून आपलं उत्तर काय आहे मुलांना? नसतात. पुढे बघा, तीनही कोन लघुकोन असणारा त्रिकोण म्हणजे डॅश. काय सांगितलेलं आहे की तीनही कोन लघुकोन असणारा त्रिकोण म्हणजे समभुज त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण की विषमभुज त्रिकोण? काय असणार आहे मुलांनो? तीनही कोन लघुकोन असणारा त्रिकोण म्हणजे काय आहे? तर लघुकोन आहे. बघा, तिन्ही लघु आहेत, लहान आहेत, म्हणजेच उत्तर काय येणार आहे? तर लघुकोन हे येणार आहे. पुढे बघा, बाजूंच्या लांबीवरून त्रिकोणाचा प्रकार आपल्याला इथे लिहायचा आहे. 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर. आता पहा मुलांनो, इथे दोन बाजू ज्या आहेत त्या कशा आहेत? तर समान आहे आणि एक बाजू लहान आहे, म्हणजेच द्विभुज त्रिकोण आपल्याला इथे दिसून येत आहे. कुठला मुलांनो? तर समद्विभुज त्रिकोण. पुढे बघूया. बघा, बाजूंच्या
लांबीवरून त्रिकोणाचा आपल्याला इथे प्रकार ओळखायचा आहे. 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. म्हणजेच मुलांनो हा कुठला त्रिकोण आहे त्याचा प्रकार आपल्याला इथे ओळखायचा आहे. तो आहे समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण आणि लघुकोन त्रिकोण. कुठला असणार आहे मुलांनो? तिन्ही बाजू कशा आहेत? समान आहेत, सम आहेत. म्हणजेच कुठला त्रिकोण येणार आहे? तर समभुज त्रिकोण हा येणार आहे. पुढे बघूया. बघा 180 अंशचा कोन म्हणजेच कुठला असणार आहे? पहा, लघुकोन, काटकोन, सरळ कोन की महाविशाल कोन. तर काय असणार आहे मुलांनो? तर सरळ कोन हे असणार आहे. पुढे बघा, त्रिकोण ABC मध्ये मापकोन A 35 अंश, मापकोन B 65 अंश, मापकोन C 100 अंश. मग याच्यामध्ये हा कुठला कोन तयार होणार आहे मुलांनो? हा काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण की कोणताच नाही. तर इथे आपला तयार होणार आहे लघुकोन त्रिकोण. पुढे बघूया. पहा मुलांनो, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही किती असते? तर 180 अंश असते. हे आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे. किती मुलांनो? तर 180 अंश. पुढे पहा, बाजूच्या लांबीवरून त्रिकोणाचा प्रकार आपल्याला लिहायचा आहे. बघा 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. म्हणजेच इथे ज्या काही बाजूंच्या माप दिलेलं आहे, लांबी दिलेली आहे ती कशी आहे? तर असमान आहे, विषम आहे. म्हणजेच आपल्या इथे प्रकार कुठला येणार आहे मुलांना? तर विषमभुज त्रिकोण हा येणार आहे. पुढे पहा मुलांनो, काटकोन त्रिकोणात एक कोन 90 अंशचा व 2 कोन डॅश असतात. इथे पहा मुलांनो, हा शून्य नसून इथे अंश आहे, म्हणजे इथे चुकून आलेला आहे. तर 90 अंश हे माप इथे आहे. तर तो विशाल कोन असणार आहे, काटकोन असणार आहे, समभुज असणार आहे की लघुकोन असणार आहे? एक जो कोन आहे तो 90 अंशाचा आहे आणि दुसरा काय असतो मुलांनो? तर लहान असतात, म्हणजे लघुकोन असतात. म्हणजेच लघुकोन आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे बघूया. बघा, त्रिकोण ABC मध्ये मापकोन P 45 अंश, मापकोन Q 90 अंश व मापकोन R 45 अंश हे असतं. मग हा जो कोन आहे, हा जो त्रिकोण आहे तो कुठला आहे? काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण की कोणताच नाही? सांगा पहा मुलांनो, इथे 90 अंश आलेला आहे, म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो कुठला आहे? तर 90 अंश हे आहे. तर पहा मुलांना, आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हा अभ्यासला देखील, त्याचा सराव देखील घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हे बघितलेलं आहे. तसेच त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे. आता आपण बघणार आहोत मुलांना प्रश्न उत्तरे. तर पहा मुलांना, आता आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत? तर त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हे प्रकरण अधिक छान पद्धतीने इथे समजून घेणार आहोत. बघा मुलांना, त्रिकोण म्हणजे काय? तर आपल्याला माहितीच आहे की 3 ज्या नैक रेषा असतात, ज्या वेगवेगळ्या बिंदूवर असतात, त्या जर आपण जोडल्या तर आपल्याला काय मिळतं? तर त्रिकोण मिळतो. पहा मुलांना, त्रिकोण म्हणजे काय? तर 3 नैक रेषे बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात मुलांना? तर त्रिकोण असे म्हणतात. जसं आपण अभ्यासामध्ये जेव्हा अभ्यासलं होतं तेव्हाच मुलांना आपण बघितलं होतं की 3 हे जे आहेत बिंदू हे एका रेषेवर आहेत का? नाही, तर ते अनेक रेषावरती आहे, नैक रेषावरती आहे. आणि ते जोडल्यानंतर आपल्याला काय मिळतं मुलांना? तर एक त्रिकोण मिळतो. आणि तो कसा आहे? बंदिस्त आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे जॉईंट केलेले आहेत की नाही, प्रत्येक रेषा जे आहे, रेषाखंड जो आहे आपण तो जोडलेला आहे, म्हणून तो कसा आहे? तर बंदिस्त आहे. आणि त्याला काय म्हणतात? तर त्याला त्रिकोण असे म्हणतात. पुढे बघूया. बघा मुलांना, त्रिकोणाचे घटक कोणते? तर आपल्याला विचारलेलं आहे त्रिकोणाचे घटक. आणि त्रिकोणाचे घटक बघा काय आहेत मुलांना? तर त्रिकोणाचे घटक आहेत शिरोबिंदू, बाजू, कोन. हे त्रिकोणाचे काय आहेत? तर घटक आहे. बघा मुलांना, त्रिकोणाच्या बाजू. बघा, हा जो त्रिकोण आहे याला काय म्हटलं गेलेलं आहे मुलांना? तर याला त्रिकोण असे म्हटलं गेलेलं आहे. आणि शिरोबिंदू हे काय आहेत मुलांना? तर हे आहेत शिरोबिंदू. बघा मुलांना, काय आहे? त्रिकोणाचे शिरोबिंदू. आणि ह्या ज्या रेषा आपल्याला दिसत आहेत त्या रेषा काय आहे मुलांना? तर त्या आहेत बाजू. काय आहेत मुलांना? त्या बाजू. आणि हे जे टोक आपल्याला दिसत आहे ते काय आहे मुलांना? तर शिरोबिंदू. आणि ह्या ज्या दिसत आहे आपल्याला या आहेत बाजू. आणि याला आपण नाव देऊया ABC. म्हणजे बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC
ह्या काय आहेत आपल्या बाजू, आणि शिरोबिंदू काय आहे मुलांनो, तर शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी, शिरोबिंदू सी, ह्या काय आहेत मुलांनो, तर शिरोबिंदू. नंतर कोन, हा आपल्याला काय मिळत आहे मुलांनो, तर कोन हा आपला इथे तयार झालेला आहे. पुढे बघूया. पहा मुलांनो, समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाचे आपल्याला इथे काय करायचे आहे, व्याख्या करायची आहे, आणि आपल्याला स्पष्टीकरणामध्ये सांगितलेलं आहे की समभुज त्रिकोण म्हणजे काय असतो. पहा मुलांनो, समभुज त्रिकोण ज्याच्या तिन्ही बाजू कशा असतात, तर समान असतात, त्यालाच काय म्हणतात मुलांनो, तर समभुज त्रिकोण असे म्हणतात. पाहूया. पहा मुलांनो, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. ज्याच्या ज्या 3 बाजू आहेत मुलांनो, त्या कशा असतात, तर त्या सारख्या असतात, समान त्यांचं माप असतं, म्हणून त्याला काय म्हणतात मुलांनो, तर त्याला समान असतात, म्हणून त्याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो. पुढे बघूया. समद्विभुज त्रिकोण काय सांगितलेलं आहे मुलांनो, समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण काय असतो मुलांनो, तर ज्यांच्या 2 बाजू ह्या कशा असतात, तर 2 बाजू ह्या सारख्या असतात, आणि जी तिसरी बाजू आहे ती असमान असते, सारखी नसते, त्यालाच काय म्हणतात, तर समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. बघूया. पहा मुलांनो, ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू कशा असतात, तर समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. ज्याच्या 2 बाजू कशा असतात, तर 2 बाजू ह्या समान लांबीच्या असतात, त्यालाच काय म्हणतात मुलांनो, तर समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. पुढे बघूया. पुढचा प्रश्न बघा आपला काय आहे मुलांनो, तर विषमभुज त्रिकोण म्हणजे काय. बघा काय सांगितलंय मुलांनो, तर विषमभुज. आता आपल्याला माहितीच आहे, स्पष्टीकरणामध्ये आपण स्पष्टीकरण केलेलंच आहे की विषम म्हणजेच काय, की ज्या बाजू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जशी जर आपण इथे त्रिकोण काढला, ही जी बाजू आहे 4 सेंटीमीटर आहे, ही 5 सेंटीमीटर आहे, आणि ही आहे 6 सेंटीमीटर. तर याच्या ज्या बाजू आहे, या ज्या त्रिकोणाच्या बाजू आहेत मुलांनो, त्या कशा आहेत, तर असमान आहे, सारख्या नाही आहेत, तर यालाच काय म्हणतात मुलांनो, तर विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. हा मुलांनो, ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोणाला काय म्हणतात मुलांनो, तर विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. पुढे बघूया. पहा मुलांनो, लघुकोन. लघुकोन म्हणजेच काय, तर आपल्याला माहीतच आहे की लघुकोन म्हणजेच काय मुलांनो, तर ज्याचे जे माप आहे ते कसे असते, तर ज्याचे माप हे 90 अंशापेक्षा लहान असते, त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, तर लघुकोन असे म्हणतो. बघूया. पहा मुलांनो, ज्या त्रिकोणाच्या 3ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणाला लघुकोन असे म्हणतात. म्हणजेच आता इथे हा कोन झाला समजा 30 अंशाचा, तर हा देखील काय झाला मुलांनो, तर लघुकोन झाला. पुढे बघूया. पुढचा प्रश्न काय आहे मुलांनो, की त्रिकोणाचे गुणधर्म आपल्याला इथे सांगायचे आहेत. बघा, त्रिकोणाचे गुणधर्म काय आहेत मुलांनो, तर त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापाची बेरीज जी काय असते ती किती असते मुलांनो, तर 180 अंशी असते. नंतर तसेच कोणत्याही 2 बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी कशी असते, तर मोठी असते. म्हणजेच ह्या ज्या 2 बाजू आहेत, ह्या 2 बाजूपेक्षा तिसरी जी बाजू आहे तिची जी बेरीज आहे मुलांनो, ती कशी असते, तर मोठी असते. तिलाच काय म्हणतात मुलांनो, तर त्रिकोणाचे गुणधर्म असे म्हणतात. पुढे बघूया. पहा मुलांनो, प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, की त्रिकोणाला एक कोन 135 अंश मापाचा व बाजू अनुक्रमे 5 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर असतील तर कोणत्या त्रिकोण तयार होईल. तर इथे आपल्याला कुठला त्रिकोण जो आहे तो तयार होणार आहे, तर तो आपण इथे बघणार आहोत. पहा मुलांनो, विशाल कोन त्रिकोण कारण कोन कसा आहे, तर 90 पेक्षा मोठा आहे, म्हणून इथे काय तयार होणार आहे, तर विशाल कोन तयार होणार आहे. का, कारण 90 अंशपेक्षा त्याचं माप जे आहे ते कसं आहे, तर मोठं आहे, म्हणजेच 135 अंश आहे. म्हणून इथे हा काटकोन तयार होईल, आणि इथे काय होणार आहे, तर विशाल कोन. आणि त्याच्या 90च्या जर कमी इथे असेल किंवा 60 असेल, 65 अंश असेल, तर इथे काय होणार आहे मुलांनो, तर लघुकोन तयार होणार आहे. पुढे बघूया.
पुढचा प्रश्न पहा मुलांनो, काय आहे? काटकोन त्रिकोणाचे वैशिष्ट्य आपल्याला इथे सांगायचे आहे. पहा, काटकोन त्रिकोणाचे वैशिष्ट्य काय आहेत ते बघा. काटकोन त्रिकोणात एक कोन काटकोन म्हणजे 90 अंश असतो. एक जो कोन असतो तो किती असतो तर 90 अंश असतो व उरलेले 2 कोन जे असतात ते लघु कोन असतात. त्यालाच काय म्हणतात मुलांनो, तर त्याला त्रिकोणाचे वैशिष्ट्य म्हणतात. स्पष्टीकरणामध्ये आपण बघितलेलं आहे की हा जो कोन आहे हा कितीचा असतो मुलांनो, तर 90 अंशाचा असतो आणि बाकीचे जे दोन कोन असते मुलांनो, तर ते किती असतात तर लहान असतात. म्हणजेच ते काय आहेत तर हे झाले आपले लघु कोन आणि हा जो आहे तो झाला आपला काटकोन. पुढे बघूया. बघा, त्रिकोणाचे प्रकार कशावरून ठरवतात? तर त्रिकोणाचे प्रकार त्यांच्या बाजूवरून किंवा कोनांवरून ठरवतात. पहा मुलांनो, त्रिकोणाचे जे प्रकार आहेत ते कशावरून ठरवतात तर बाजूवरून आणि कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार हे ठरवले जातात. तर पहा मुलांनो, त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या प्रकरणामध्ये आपण काय केलेलं आहे तर त्याचा सविस्तरपणे आपण अभ्यास इथे घेतलेला आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. वेगवेगळे आपण इथे त्रिकोण काढून दाखवलेले आहेत. तसेच कागदाद्वारे देखील आपण एक गमतीदार खेळ असा इथे बघितलेला आहे की कागद फोल्ड केल्यानंतर सुद्धा आपल्याला काय मिळत आहे तर काटकोन मिळत आहे, विशाल कोन आपला तयार होत आहे, समद्विभुज त्रिकोण देखील आपल्या इथे तयार होत असताना कागदापासून आपण बघितलेला आहे. तसेच त्याचा आपण सराव देखील घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे तर त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. त्यानंतर परीक्षा आपण त्यावर घेतलेल्या आहे व काही प्रश्न उत्तरे यांचं देखील आपण इथे स्पष्टीकरण करून घेतलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हे जे प्रकरण आहे ते तुम्हाला आवडलेलं असेलच. तर मुलांनो, आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या प्रकरणामध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.